दादा नमस्कार. नमस्कार. मित्रांनो, आज आपण ज्यांची मुलाखत घेतोय ते मागील वर्षीचे पुसेगाव हिंदकेसरीचे गाडा मालक बबलूदादा फुलरे द्वारली कल्याण. आज आपण त्यांची मुलाखत घेतोय. दादा, आज ज्याप्रमाणे मागील 2 वर्षा अगोदर इतिहास झाला त्याचप्रमाणे आज तुमच्या घरच्या गाडीचा देखील खूप मोठा इतिहास झाला, त्याबद्दल काय बोला? हो, 2024ला हरण्या आणि घरनिकीचा राजा हे या मैदानाचे हिंदकेसरीचे मानकरी झाले होते, 1 नंबरचे. खूप मोठा आनंद होता, कारण भारतभर त्या मैदानाची चर्चा आणि त्याच्यातले आपण मानकरी. म्हणजे आजही आपण ज्या ठिकाणी कुठं मैदानं असतील तिथं वावरतो, त्यावेळेस आपल्याला हिंदकेसरी मैदानाचे मानकरी म्हणून लोक बोर्ड दाखवून या समोर हात मिळून चर्चा करतात. आणि आजही तसाच होता. आजसुद्धा एंट्री झाल्यापासून ज्या शुभेच्छा भेटत होत्या त्याच्यात आपण समाधानी होतो. फक्त आपला एवढाच म्हणणं होतं की गटपास झालो तरी समाधानी राहील, कारण गेल्या वर्षी लखन आणि हरण्या तास चेंज होऊन आपण बाद झालो होतो गटाला. तर देवाला आणि शिवागिरी महाराजाला तीच प्रार्थना काल करून आलो की देवा गाडी पलवशील तर चांगल्यापैकी पलव आणि चांगल्यापैकी मान सन्मान मिळू दे. आज देखील ना तुमच्या वासरा इतिहास घडवला हो. वासराने इतिहास घडवला. म्हणजे आज टॉपची गाडी होती उर्मिला ताईंची. पहिले ताईंना तुझ्या यूट्यूबच्या मार्फत शुभेच्छा देतो की त्यांची गाडी गटपास झाल्याबद्दल. आणि त्यांचाही घरचा साज आणि माझाही घरचा साज गुज्जर आणि नवीन खरेदी जलवा हा पहिल्यांदाच घाटावरती जर एंट्री झाली असेल तर जलवाची त्याच्या आयुष्यात तरी पहिल्यांदा असेल. आणि आज हिंदकेसरीला चांगल्यापैकी पलाली लढत दिली गाडी. थोडीशी माझी तासात चाकुरीला थोडी जलवावरती गाडी गेल्यामुळे थोडासा कुठेतरी निकालापासून आम्हाला हारपात करायला लागली आणि ती हार आम्ही मान्य करून आज ताईला त्या येणाऱ्या गटाच्या शुभेच्छा. ज्याप्रमाणे हरण्या कडानी गटामध्ये पळाला त्याबद्दल काय सांगाल? हरण्याची चिठ्ठीच ही एकच चिठ्ठी आणि ती पण कडेलाच निघाली ती, त्याच्यामुळं काही विषयच नाही, पलवणाच होता. आणि आपल्याला हरण्यावरती विश्वास होता की हरण्या कडेला चांगल्यापैकीच पळतो, त्याला कोणती दगा फटका आणि काही तो घाबरत नाही. आणि पैरकरी तसाच होता. जर त्याच्यावरती पण जरी आली असती तरी पण तो पळायला सक्षम होता, कारण आपण निवडच करताना तशी केली होती का ओम हा कोणाला चर्चेत पण माहीत नसेल, कोणाला पैऱ्याचं पण माहिती नसेल, पण आपण स्वतः ओमवाल्यांना फोन करून आपण पैरा मागितला होता. त्यांनाही यकीन नव्हतं की हरण्याच्या मालकाचा ओमसाठी एवढ्या मोठ्या मैदानाला पैरा. पण कुठंतरी आपण अंधारातला बैल उजेडात आणण्याचा प्रयत्न करण्याचा आपला एक ध्येय आहे आणि गटपास तर केलेला आहे. बघू सेवागिरीचा आशीर्वाद जर राहिला तर आपण त्यालाही कुठं तरी गुलालात ठेवू. कुठेतरी मैदानात चर्चा होती का गाडी 3 टांगेने झाली गटातली, त्याबद्दल काय सांगाल? हो, चांगल्यापैकी गाडी पळाली, कारण खालून कॅमेऱ्यात तर गाडी दिसत नव्हती एवढ्या चांगल्यापैकी. तोही चांगल्यापैकी तालाचा बैल आणि हरण्याही चांगल्यापैकी तालाला, त्याच्यामुळे तल सोडून जी गाडी निघाली ती गाडी लवकर गाडी कवरच झाली नाही आणि ती गाडी चांगल्या खुल्या अंतराने पास झाली. मी नेहमी मैदानात बघत असतो ना, तुम्ही दरवेळेस मैदानाचा लय अभ्यास करता आणि दरवेळेस असा ना असा एक वेगळा चेहरा तुम्ही दरवेळेस पुढे आणत असता, काय बोलाल त्याबद्दल? नाही, चेहरा आता कसा असतं, प्रत्येकाचं नियोजन, प्रत्येकाच्या बैलाचे गाडा मालक, त्याच्यामुळं आपल्या चर्चेला चर्चा कोणी करेल नाही करेल, पण आपण करताना ते एक बोलतात ना, शांत आणि संयमी चेहरा आपल्या जवळ जर असला तर आपण त्याच्यात काही करू शकतो. जसा मागच्या वेळेला घरनिकी राजा केला, त्याच्यानंतर शिरसवरी रायफल केला. आज एवढी मस्तपैकी मारणाची मैदानं आपल्याला 1 नंबरने मिळून दिल्यात, त्याच्यामुळं आपल्या अपेक्षा हरण्यानी आणि आपण केलेल्या नंदीने कधीच कमतरता पडून दिलेली नाही. मित्रांनो, नेहमी मी बघतो ना, ज्या ठिकाणी मानाचे मैदान असतं ना त्या ठिकाणी कधीच म्हणजे मालकाचा जो बोलतो ना मान सन्मान तो कधीच खाली पडून नाही देत आपला हरण्या, काय बोलतो त्याबद्दल? नाही, हरण्या हा पळतो, हा जिद्दीवर पळतो आणि तुम्हाला बोललेलंच आहे, हरण्या हा आपल्या मुलाच्या नावाने पळतो. तर कुठेशी तरी त्यालाही माहिती आहे काय. आणि आता मागचा पण मैदान जो पुशेगावचा झाला, हरण्या एवढ्या जिद्दीने पळत होता, लखन जिद्दीने, पण कुठेशी तरी एक सुट्टीच्या आपल्या मित्रांच्या हलगर्जीपणामुळं या त्यांचा तालमेल सुट्टीला जमला नाही. ह्या काही गोष्टींच्या मुलं आपण कुठेशी तरी गटाला लॉबी टचमध्ये हार झालो, पण निकालाने हार नाही झालो. एक सेवागिरीची इच्छा असेल की त्याच वर्षाला 2024ला सुरुवातीचा मान आपण घेतलेला होता, येणाऱ्या त्याच वर्षाचा लास्टचा मान दुसऱ्या कोणाला असावा हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्या निकालाला आपण पात्र झालो. आज तुम्ही देखील खूप मोठी खरेदी केली, खास करून या मैदानासाठी केलेली.
काय सांगाल दादा त्याबद्दल? न मैदानासाठी न थोडासा कुठं तरी आता हरण्याला थोडीशी आरामाची पण गरज आहे. नुसतं मैदान येतील आणि आपण हरण्याला पालवा असा मी विचार करणार नाही. आता घरची गाडी झाली, कधी एका गाडीत एका टेम्पोत भरली, आपले निघून आला, गाडी पलवली चांगल्यापैकी आणि त्याच जोशाने जलवाई त्याचं काम करेल. आणि आज दाखवून दिला की गुज्जर सांगतो की हरण्याची जागा मी सांभाळेन म्हणून. कारण 2-3 मैदानातच त्यांनी फुल प्रेक्षकांची मनं जिंकली गुज्जरनी. आणखी विचार झाला ना तर मैदान खूप भरलेलं आहे. काय बोलायला या मैदानामध्ये किस्सा वगैरे काय सांगायचं झालं तर काय सांगाल? नाही, किस्सा म्हणजे जसे आपण पंढरपुरीच्या वारीला जातो तशी या बैलगाडी क्षेत्रात बैलगाडीचा आनंद लुटण्यासाठी सर्व ही मंडळी म्हणजे तरुण वर्ग आणि सर्व चाहता वर्ग या बैलगाडी क्षेत्राचा आनंद लुटायला येतात. म्हणजे एक प्रकारे ह्याचा स्वरूप पुशेगाव मैदानाचा हा दिवसेंदिवस वर्षानुवर्ष काहीतरी वेगळाच होत चालला. म्हणजे पूर्वी आम्ही एक बघण्याचा आनंद कुठंशीन तरी त्या व्हिडिओच्या त्या कॅसेट भेटायच्या त्याच्यातून बघत होतो, तेव्हा आपल्याला इथपर्यंत येण्याचं काही साधन नव्हतं आणि आपल्याला परमिशन नव्हती. त्याच्यानंतर मी बंडू शेठ म्हात्रे भागशाला मैदान यांच्या बरोबरला येऊन पुशेगावच्या मैदानाचा आनंद घ्यायचो. त्याच्यानंतर माझे सासरे बुवा नानक पावशे काटे मानवली हे यांच्याबरोबरला येऊन घ्यायचो ना. त्याच्यानंतर आता मी स्वतःच बैलगाडी क्षेत्र तयार करून आज स्वतः या मैदानाला उपस्थित राहतो. अशी परंपरा एक आम्ही चालवत आलेली आहे आणि त्याच्यानंतर ती चालतच राहणार. त्याच्यामुळं हा क्षेत्र या पुशेगावचा झाला, पेडगावचा झाला, हे अशी काही नामचीन जी मैदान आहेत यांचा ओर ही गाडा मालकांना 1 वर्षाच्या नंतर म्हणजे आता गेल्याच्या नंतर वापस आपण कुठं कमी पडलो ती ओढ त्या गाडा मालकांना लागतो आणि त्याची तयारी चालू होते. वर्षानुवर्ष हबे चालू होता. आता काही लोकांची या आजच्या मैदानाला खरेद्या चांगल्यापैकी होतील आणि मग त्यांचा तो वर्षभर खेळ ते टिकून ठेवतात. जलवाची ना मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, तो मागणा ना फार फार हरण्यासारखाच बांधाय त्याचा. हो, चेहरा मोरा सर्व तसाच आहे आणि मला तीच क्वालिटी तीच धमक वाटली. पण कुठेशी तरी बोलतात ना ती चॉईस फेल जाणार नाही आणि ती आज सिद्ध करून दाखवली. कसे तुम्ही आहे, फक्त तुम्ही थोडा संयम ठेवा. आज आपल्यासोबत हरण्याचे जुने मालक देखील आहेत, त्याबद्दल काय बोलाल? हो, जुने मालक आपले गोरख जाधव तेही होते आणि हे आमचे येरावलीची मंडळी आहे. हरण्यावरती एकदम निस्वार्थ प्रेम करणारी, की जरी मी तिथं त्यांच्या घरी पण सोडून गेलो तरी ते घरच्यासारखा सांभाळ करणारी. त्याच्यामुळे त्याच्यात कुठेही काहीतरी कमतरता नाही. पण जुने मालक हरण्याच्या आज ते मैदानासाठी आलेले आहेत आणि मगाशी ते सोडायला पण होते आणि मैदानात आहेत ते हरण्या पालत. दादा कुठेतरी ना वातावरणात थोडा बदल वाटतोय. हीच जर आपण मुंबई बिंजवडला असताना तर उन्हात उभा नसता राहावं लागला. आज बैल जरी उन्हात उभे असले तर हवा चालू आहे ना, त्यामुळे काय वाटत नाही बैलांना. काय बोलायचं? वातावरण त्यांचं तर नाही, पण वातावरण माझा तर अक्षरशः बिघडलेलं आहे. कारण मला एक तर ऑलरेडी आपला थंडीच्या याच्यात कपांचा त्रास आणि आता इथं आल्याच्या नंतर एवढा घाटा, त्याच्यामुळे मला 2 दिवस जरा जास्त त्रास. पण करणार काय, कुठेशी तरी आपण ज्या जिद्दीसाठी आलो आहे ती जिद्द आपल्याला पुरी करून खेळायचं आहे आणि नंतर आपण आपल्या पद्धतीत दवा औषधे घेऊन आपण. दादा आणखी तुम्हाला काय अपडेट वगैरे द्यायची आहे काय? नाही, अपडेट काहीच नाही. बघूया आता जेव्हा गाड्या पालातील. आज सर्वांच्याच गाड्या या ठिकाणी पालाला आहेत. प्रत्येकजण हिंदकेसरीचा मान मिळवण्यासाठी आलेला आहे. त्याच्यामुळं आज कोणाच्या नशिबी कोणाच्या याची सेवागिरीचा आशीर्वाद लागतं त्याचा काही अवधी बाकी आहे ती बघूया. चालेल दादा, थँक्यू.